सह्याद्रीच्या पश्चिम घाटात एक असा भाग आहे जिथे सकाळचं ऊन सुद्धा धुक्याच्या आवरणातून बाहेर पडायला धजत नाही. त्या दरीत एका जुन्या टेकडीच्या माथ्यावर देशमुख कुटुंबाचा वाडा उभा आहे. 300 वर्ष जुना, पण आजही काळाच्या वाऱ्याला तोड देणारा. गावकऱ्यांच्या मते त्या वाड्यात रात्री दिवा लागतो, कोणीतरी चालतं आणि दूरवरून एक स्त्रीचा आवाज ऐकू येतो. पण कोणीही तिथं जात नाही, कारण जो गेला तो परत आला नाही. हाच वाडा एकेकाळी देशमुख घराण्याच्या वैभवाचं प्रतीक होता, पण आता तो गूढ शांततेत बुडालेला होता. त्या वाड्याचं नाव पुन्हा लोकांच्या तोंडी आलं जेव्हा श्रेया देशमुखला एका दिवशी एका वकिलाचा फोन आला. ती पुण्यातल्या अपार्टमेंटमध्ये बसली होती. खिडकीबाहेर मुसळधार पाऊस होता. फोनवर आवाज आला, मॅडम, तुमच्या सासऱ्यांच्या नावावरचा देशमुख वाडा अजून तुमच्या नावावर ट्रान्स्फर झालेला नाही. काही जुने दस्तऐवज साईन करायचे आहेत. श्रेया काही क्षण गप्प राहिली. तिचं लग्न झाल्यापासून तिने त्या वाड्याचं नावसुद्धा ऐकलं नव्हतं. तिचा नवरा राजेश देशमुख 3 वर्षांपूर्वी एका अपघातात मरण पावला होता आणि त्यानंतर तिने भूतकाळाशी नातं तोडलं होतं. पण त्या फोननंतर तिच्या मनात काहीतरी हललं. तिच्या पतीच्या मृत्यूबद्दल नेहमीच काहीतरी न सुकलेलं प्रश्नचिन्ह होतं. कदाचित त्या वाड्यात त्याचं उत्तर दडलं असेल असं तिला वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ती निघाली. 2 मुली, आद्या आणि समीरा, तिच्या मागे उभ्या होत्या. त्यांनी विचारलं, आई, तू एकटी का जातेस? श्रेया फक्त एवढं म्हणाली, कधी कधी जुन्या गोष्टींच्या सावल्यामागे ठेवण्यासाठी त्या सावल्यांकडेच चालत जावं लागतं. गाडी डोंगर चढू लागली. धुकं इतकं दाट होतं की हेडलाईट्सने सुद्धा काही दिसेना. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट जंगल आणि त्यात पाण्याचे ओघळ. मोबाईल नेटवर्क संपलं. गाडी थांबली तेव्हा दुपार झाली होती. तिच्या पुढं एक मोठं गंजलेलं फाटक उभं होतं. त्याच्या मागे वेलींनी वेढलेला, खिडक्या तुटलेल्या आणि भिंतींवर शेवाळ चढलेला देशमुख वाडा दिसत होता. त्या क्षणी श्रेयाच्या अंगावर काटा आला. ती आत गेली आणि वाड्याचं मुख्य दार आपोआप बंद झालं. आतल्या हवेचा वास काहीसा ओळखीचा पण थंडगार होता. जुन्या लाकडाचा, ओलसरपणाचा आणि शांततेचा. ती हळूच चालत पुढं गेली. भिंतींवर जुनी चित्र, काही ठिकाणी झिजलेली, काही ठिकाणी फाटलेली. एक लाकडी कपाट तिने उघडलं आणि आत एक फोटो अल्बम दिसला. त्या अल्बममधला एक फोटो पाहून ती थबकली. फोटोमध्ये तीच होती, पण तिच्या शेजारी उभा होता एक अनोळखी पुरुष आणि फोटोच्या मागे तारीख होती तिच्या लग्नाआधीची. ती हादरली. हा पुरुष कोण आणि हा फोटो या वाड्यात कसा आला? ती विचार करत बसली आणि त्याच क्षणी वाऱ्याचा जोरदार झोत आत आला. खिडकी बंद असून सुद्धा पडदे हलू लागले. रात्री 9च्या सुमारास पावसाचा आवाज वाढला. श्रेया एका खोलीत बसून दिवा लावला होता. अचानक खाली जिन्याजवळून आवाज आला, जणू कोणी चालतंय. ती दरवाजाकडे गेली, पण खाली कोणी नव्हतं. फक्त जिन्याच्या पायऱ्यांवर ओलसर पावलांचे ठसे होते. दुसऱ्या दिवशी ती गावात गेली. गावच्या चहाच्या टपरीवर वृद्ध माणूस बसला होता. त्यानं विचारलं, मॅडम, तुम्ही त्या वाड्यात राहिलात? बरे नाही केले? श्रेया हसली. का? तो म्हणाला, त्या वाड्यावर शाप आहे. ज्या रात्री तुमच्या सासऱ्यांचा मुलगा गायब झाला, त्या रात्री वाड्यातून किंचारी आली होती. त्यानंतर दरवर्षी त्याच दिवशी वाड्यात आवाज येतो. श्रेयाचं मन हललं. तिचा नवरा अपघातात मेला असं सांगितलं गेलं होतं, पण काय खरं होतं? ती परत आली आणि एका जुन्या लेखणीच्या टेबलात एक चिठ्ठी सापडली. श्रेया, जर तू हे वाचत असशील तर मला माफ कर. मी जे केलं ते तुला वाचवण्यासाठी केलं. राजेश. तिचे हात थरथरले. वाचवण्यासाठी? कोणापासून? त्या क्षणी वरच्या मजल्यावर दरवाजा आपटल्याचा आवाज आला. ती वर गेली. आरशात स्वतःकडे पाहिलं आणि मागे एक सावली दिसली. ती वळली. कोणीच नव्हतं.
पण जमिनीवर पडलेला तोच फोटो होता. फोटोच्या मागे नाव लिहिलं होतं, विक्रम देशमुख. ती थिजली. विक्रम हा तिच्या सासऱ्यांचा मोठा मुलगा होता, जो 15 वर्षांपूर्वी अचानक गायब झाला होता. त्याचं नाव कुणी घेत नव्हतं. वाड्यातल्या काही खोलींना कुलूप होतं आणि त्या उघडण्यास गावकरीसुद्धा तयार नव्हते. पण श्रेया त्या कुलूपापुढे थांबली नाही. रात्री तिने ते कुलूप तोडलं. आत एक गुप्त खोली होती. भिंतींवर काळे डाग, जमिनीवर जळालेली कागदपत्र आणि टेबलावर एक डायरी. त्या डायरीवर नाव होतं विक्रम. तिने ती उघडली. आत लिहिलं होतं, माझा भाऊ राजेश माझं सगळं घेतोय, माझं प्रेमसुद्धा. श्रेयावर माझं प्रेम होतं, पण तिला त्याच्याशी लग्न करावं लागलं. मी हे सहन करू शकत नाही. पण तिचं आयुष्य धोक्यात आहे. वाड्याचं गुप्त रहस्य तिच्यापासून लपवायचं आहे. ती वाचत राहिली. प्रत्येक ओळ तिला हादरवत होती. पुढे लिहिलं होतं, या वाड्यात एक गुप्त खोली आहे जिथं वडिलांनी काळ्या जादूचा प्रयोग केला. त्या रात्री मी ते थांबवायचा प्रयत्न केला, पण राजेश आला आणि सगळं संपलं. त्यानंतर मी अदृश्य झालो. श्रेया रडू लागली. तिचं लग्न, तिचं आयुष्य, सगळं एका अंधाऱ्या रहस्यात अडकलेलं होतं. त्या क्षणी वीज गेली आणि तिच्या मागे दरवाजा आपटला. आरशात पुन्हा ती सावली दिसली. यावेळी स्पष्ट, विक्रमचा चेहरा. त्याने फक्त एवढं म्हटलं, श्रेया, सत्य सांग. वाड्याला मुक्त कर आणि प्रकाश मंदावला. दुसऱ्या सकाळी गावकरी वाड्याकडे गेले तेव्हा त्यांना श्रेया दारात बसलेली दिसली. तिच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण डोळ्यांत अश्रू. तिच्या शेजारी डायरी होती आणि त्या पानावर शेवटचं वाक्य, सत्य नेहमी रक्तासारखं असतं, एकदा बाहेर आलं की थांबत नाही. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.